कवी याच्या माध्यमातून साकारलेलं द्रौपदी स्वयंवर हा ग्रंथ आणि या ग्रंथाच्या माध्यमातून आपण ऐकत असलेलो श्री कृष्ण भगवानांची कथा त्या कथेच्या रूपातून पहिल्या अध्यायाचा सारांश आपण ऐकला। द्रुपद राजाचं कहाणी आपण ऐकली आणि या द्रुपद राजाच्या कहाणीच्या वृत्तानंतर तो झालेला दुःखी आणि दुःखी होऊन आता एकच पर्याय आहे जीवनात की द्वारकेच्या श्रीकृष्णाला भेटायचं, याच्याशिवाय जीवनात कोणताही पर्याय नाही। त्यांच्या माध्यमातून आपण हे अर्जुनाशी जोडलेलं लग्न, पण तो अचानक निधन झाल्यामुळं त्याच्यावर आलेल्या संकट पाहून तो द्वारकेला निघालेला आहे असं आपण पहिल्या अध्यायामध्ये ऐकलं। आता अध्याय नंबर 2। उदयले जसा दैव त्या द्रौपदीचे, समी पावले सौख्य मुक्ती पदाचे, जिये चिंतिता ते मुनिरज ध्यानी, नृपे देखिले ते प्रभु राजधानी। समुद्र उदरी द्वारका ब्रह्मशाळा, लता भवंत्या ढाळ देखी दिशाळा, तयाच्या श्री तेज पालन घाली, निशात तिथीची माया पोटी निघाली। दिगांत मुखी रंगरूपी प्रभाते, भरोनी भरी ऊर्ध्व तेजा नभाते, धराळे तिच्या सर्व एकत्र भाषे, शशी सूर्य लोकी नर आहे भाषे। द्वारकेला गेलाय द्रुपद राजा आणि द्वारकेला प्रवेश करत असताना त्या द्रुपद राजाचं दैव भाग्य, काय दैव भाग्य की त्या द्वारकेला पोहोचल्यानंतर त्याला काय दिसलं? चिंतिताती मुनिराज ध्यानी, चिंतन करणारी योगी लोक, मुनी लोक श्रीकृष्णाच्या चिंतनाला अनेक ठिकाणी आपलं बसलेले आहे, चिंतन करतात। आणि ते सर्व लोक पावले सौख्य मुक्ती पदाचे, ते चिंतन करतात ना, चिंतन करणारे सर्व लोक नक्कीच मुक्तिपदाच्या रस्त्यावर जाणारे आहेत असं नृपे देखिला प्रभू, त्या द्वारकेला प्रभू म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्तीची राजधानीमध्ये गेल्या गेल्या असं पाहिलं आणि उदयली दसा दैव त्या द्रुपदे, म्हणजे त्या द्रुपद राजाचं दैवाला उदासीनता आली, ती पालटून गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी अशा प्रकारचे मुनिराज पाहिले, योगीराज पाहिले, ध्यान करणारे पाहिले आणि ते आपल्या आपल्या सौख्यातून मुक्तिपदाचा रस्ता ढुंढताय असं पाहिलं आणि त्या राजधानी पाहून तो संतुष्ट झाला। समुद्र उदरी द्वारका ब्रह्मशाळा, कशी ती द्वारका? समुद्राच्या पोटात, समुद्रामध्ये तयार झालेली ब्रह्मशाळा म्हणजे ब्रह्मनगरी, ती द्वारका अशी होती। त्या द्वारका की समुद्राच्या उदरातून निर्माण झाली जशी काही, आणि ते एक ब्रह्मनगरच आहे, परमेश्वराचं नगरच आहे। तिथं लता भोवती डाळ देती दिशाळे, लता
गुलमे, वेली या नाना प्रकारच्या अशा वाढलेल्या आहेत आणि वाढल्यानंतर डौलाने डोलता आहेत अशा प्रकारचं परमेश्वराच्या सामर्थ्य त्या द्वारकेत आहे. सगळ्या लता वगैरे हिरव्या गाराईन अशा प्रकारे हवेच्या माध्यमातून त्या ढाळ देतात म्हणजे डोलत आहे. त्यांच्या शिरी तेज पालन घाली, निशा तेजची माया पोटी निघाली. असं वाटायला लागलं की खरोखर निशा, निशा म्हणजे रात्र. हे रात्र जशी काय तिथं निघाली आहे, तिथं रात्र कळतच नाही आणि तिथं सूर्याचं तेज म्हणजे सूर्याचं ऊन पडतच नाही. आणि रात्र म्हणावं तर रात्रीची अशी अवस्था आहे की तिथं रात्र एका दिवस आहे असं द्वारकेला कळतच नाही. म्हणजे इतकी झगमगाट ती द्वारका होती की दिवसा जशी दिसायची तशीच रात्री दिसायची. त्याच्यामुळे सूर्य आणि रात्रीची त्याची अवस्था विचित्र होती. रात्रीला कळत नव्हतं की नेमकं काय झालेलं आहे आणि सूर्याचा ऊन त्यापर्यंत पोहोचत नव्हतं. अशी ती द्वारका त्या द्रुपद राजांनी पाहिली. दिगांती मुखी रंग ओपी प्रभाती, भरोनी भरी ऊर्ध्वतेजा नभाते, झळाळे तिच्या सर्व एकत्र भाषे, शशी सूर्य लोकी न राहे भाषे. आणि द्वारका कशी पाहिली की त्या द्वारकेचा रंग सकाळच्या वेळेस इतके सुंदर दिसायचे. भरोनी ऊर्ध्वतेजा नभाते, संपूर्ण आकाशामध्ये जसं काय त्या द्वारकेचे रंग भरल्या गेलेले आहेत आणि भरल्या गेल्यानंतर झळाळे त्या सर्व एकत्र, सर्व झळाळ म्हणजे तेजस्वीपणा ते एकत्र, जेथे शशी सूर्य लोक न राहे. तिथं चंद्र आणि सूर्य कधी जाणार असं वाटतच नाही. चंद्राच्या आणि सूर्याच्या प्रकाशाची गरज त्या द्वारकेला नव्हती. अशी द्वारका द्रुपद राजांनी त्या ठिकाणी पाहतो आहे. सरुतो समुद्रापुरी पद्म पाहे, हरिश्चंद्र योगे विकसुनी राहे, द्रवे प्रेम अमोघ रात्री, विमानावरी भवंती मृगत आहे. आणि कसा पाहतोय त्या समुद्राच्या काठावर मध्ये द्वारका होती. त्या द्वारकेमध्ये गेल्यानंतर मोठमोठे सरूचे झाले. सरूचे झाडं पाहिजे आपण, तुम्ही उंच उंच राहतात, बारीक बारीक पानं राहतात. असे सरूचे झाडं त्या ठिकाणी राहत होते आणि त्या सरूच्या झाडं इतके दाट होते की ज्या ठिकाणी पृथ्वी जी आहे त्याच्यावर सूर्यप्रकाशही पडत नव्हता आणि त्या सरूच्या झाडाच्या माध्यमातून प्रेमद्रव्ये, जसं काही प्रेमद्रव्य आहे अशा प्रकारचं वाटत होतं. आणि ते प्रेम म्हणजे तो सुगंध जो येत होता, तो सुगंध जसे विमानं एकमेकाला फिरत आहे असे भोवरे त्या ठिकाणी फिरत होते. भोवरा म्हणजे भुंगा, भुंगा असा फिरत होता की त्या प्रत्येक झाडावर त्या रस घेण्यासाठी तरफडत होता. अशा प्रकारचे द्वारकेचं सौंदर्य याच्यामध्ये सांगितलं की इतकी सुंदर ती द्वारका. श्रीकृष्ण चक्रवर्तीची द्वारका कशी होती म्हणून त्या कवीने आपल्याला वर्णन केलेलं आहे आणि ते आपल्याला त्या माध्यमातून कवीने केलेल्या निरूपणाच्या माध्यमातून आपल्याला ते सांगतात. सुरी सांडिले सौख्य चक्र शुक्रावतीचे, सदा शेवती प्रेमे द्वारावतीचे, तिन्ही देव रुद्र लांचवले त्या सुखाशी, उशे कोण ते नरांगे मुखाशी. सुरी सांडिले, सूर म्हणजे देवता. देवतांनी काय केलं, सांडिलं सौख्य आपलं शुक्रावतीचं म्हणजे स्वर्गामधलं, स्वर्ग इंद्र चंद्र यांनी काय केलं, आपलं ते सुख टाकून गेले. सदा शेवटी प्रेम द्वारावतीचे, ते तिन्ही देव त्याच्यामध्ये चौथा रुद्र यायचा आणि द्वारकेच्या प्रेमाला झगडायचे आणि त्या सुखाला लांचवायचे की आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणजे त्यांच्या सुखात त्यांना रस वाटत नव्हता. तो रस देवतेच्या सुखाला जो रस वाटत नव्हता तो रस त्यांना या द्वारकेमध्ये त्यांना मिळत होता. आणि कुठे कोण तिथे नराने, तिथं कोण कोणाला विचारतं हो,
तिथं जो तो त्याच्या तालात होतात आणि देवता सर्व सोडून त्या ठिकाणी सुखाच्या अपेक्षेने येत होत्या. अशी ती द्वारका होती. दुरोणी अशी द्वारका देखिली, पुढे चालता लागल्या वृक्षवेली, वने दाटली तारमाळ जनाई, धरा तेथे भास्करा दृश्य नाही. दुरून अशी द्वारका पाहिली. चाललाय तो द्वारकेला आणि सुरुवात द्वारकेच्या दुरून त्याने असे पाहिले आणि राजमहालापर्यंत श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या पोहोचला नाही. असा तो द्रुपद राजा त्याने दुरून द्वारका पाहिली आणि पुढे चालता वृक्षवेली. चालता चालता आपले झाडं सगळे तुटून गेले रस्त्याचे. आपल्या निसर्गाचे रस्ते झाले पण निसर्गाची शोभा चालली गेली. पण श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या राज्यामध्ये सर्व सुंदरता होती. म्हणून ते म्हणतात दुरून अशी द्वारका पाहिली, पुढे चालता लागल्या वृक्षाच्या वेली, वृक्ष, झाडं अशा प्रकारचे त्याला नवीन नवीन प्रकारचे ते दिसले. वने दाटली ताळा माळा, ताळी आणि माळीचे झाडं असतात. ताळी माळीचे झाडं असे उंच असतात. ते रस्त्याने होते, इतके उंच होते, इतके उंच होते, इतकी दाट त्यांची सावली होती ताळी माळीची की भास्करा दृश्य नाही. सूर्याचा प्रकाश त्या झाडांच्या खाली येऊ शकत नव्हता. इतकं थंडगार सावली त्या वृक्षांची होती. अशी ती द्वारका, अशा त्या द्वारकेचं दृश्य होतं. भास्करा दृश्य नाही. भास्कर म्हणजे सूर्याला सुद्धा खाली यायला वाव नव्हता. सूर्याच्या प्रकाशाला सुद्धा खाली यायला वाव नव्हता. तरु राजती नादती राजमाने, फळे ओपती एकमेकाशी माने, तळी कुपविहिरी सदा पूर्ण सुपद्मी सुगंधा. तरु झाड वृक्ष राजती नादती मनोभावाने, फळे ओपती एकमेका, असे ते झाडं इतके भरलेले होते, फळं फुलं त्याला लागलेले होते. तर ते झाडं आपसामध्ये असे प्रेम करायचे होते की माझं फळ तू घे, तुझं फळ मी घे. कवीने केलेलं काव्य आहे. आणि त्या फळाच्या माध्यमातून एकमेकाला मानत होते. ते झाडं त्या फळाच्या माध्यमातून एक म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा श्रीकृष्ण चक्रवर्तीचा दृष्टी गेल्यामुळं आपसातला जो हे होता निघून गेलेला होता आणि प्रेमाच्या माध्यमातून एकमेकाला ते मानायचे. असंच होतं का तिथं? तिथं तळी कुपी हिरे हेमगद्दा सदा पूर्ण सुपद्मी सुगंधा. तिथं काय होतं? आणि तळ आणि कुपी, विहिरी आणि तळे असे होते ज्याच्यामध्ये हिऱ्याची विहीर होती आणि हिऱ्याची विहीर होती त्याच्यामध्ये पाणी होतं. त्याला अनेक प्रकारचे हेम सुवर्ण मुद्र लावलेले होते आणि त्याच्यातल्या ज्या विहिरीतल्या पाण्याचा जो सुगंध होता, त्या विहिरीतल्या जे पाणी होतं ती सुपद्मी सुगंधा, कमळाच्या सुगंधासारखं, कमळ पुष्पाच्या सुगंधासारखं त्या विहिरीतलं काय होतं? पाणी होतं. असं त्या कवीनी त्या तिथल्या विहिरी कशा होत्या? तर सोन्याच्या होत्या. द्वारका कशाची होती? मग विहिरी कशाच्या राहतील? सोन्याच्या. काही विशेष नाही. सर्व द्वारका श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सुवर्णाची बनवली होती. म्हणून विहिरी कशाच्या सापडल्या? सुवर्णाच्या. म्हणून आमची सरकार म्हणते की द्वारकेचा शोध चालू आहे. त्यांना विहिरी पाहिजे, त्यांना राजमहाल पाहिजे, त्यांना द्वारका पाहिजे, नाही सापडणार. कर्पूर कजेली कावत श्रीकृष्ण चक्रवर्ती रत्याग केला. तुमच्या आमच्याचं काम नाही. त्यांनी त्या काळात बनवून ठेवलेली अशी जी द्वारका सर्व सोन्याचं होतं. त्याच्यामध्ये विहिरीला सुद्धा चांगले चांगले आभूषण लावून, अलंकार लावून त्याच्यामध्ये सुशोभित केलं होतं. सदा पूर्ण पाणी, पाणी सुद्धा कमळाच्या सुगंधासारखं पाणी होतं असे ते कवी सांगतात. क्रीडा सरिते सारचे हंस मोरे, बके चाटके चक्र वाके चकोरे, करती वनी कोकिला गायना ते, छळती स्वरी स्वर्ग वागना. आणि काय होतं? काय काय आहे तिथं? तिथं असं आहे, क्रीडा करती सरिता नदीच्या काठावर
क्रीडा करत होते. कोण क्रीडा करत होते? हंस, मोर, बगळा, चातक, चक्रवाक, चकोर हे सर्व प्राणी निर्भय रूपाने, ज्यांना कोणाचं भय नाही, अशा निर्भय रूपाने त्या नदीच्या काठावर, तळ्याच्या काठावर क्रीडा करत होते. अतिशय आनंदाने त्या काय करत होते? क्रीडा करते. आणि कोकिळा जी गायन करते, ती कोकिळा, करती वने कोकिळा गायनाते, ते कोकिळा वनामध्ये अशी गायन करत होती. कोकिळाचा आवाज एक नंबरचा मानला जातो. ते कोकिळा अशी गायन करत होती की स्वर्गामध्ये ज्या वारांगना स्त्रिया आहेत, म्हणजे वेश्या ज्या आपल्या, ज्या काय म्हणायची त्यांना, आणि काय म्हणायचे त्यांना, काही अप्सरा, अप्सरा म्हणायचे. त्या स्वर्गाच्या ज्या अप्सरा होत्या ना, त्या जशा गायन करायच्या ना, त्यांचा जो आवाज आहे असं वाटायचं की कोकिळा त्यांच्या आवाजाला छळ करते आहे. म्हणजे कोकिळाचा आवाज इतका सुंदर होता की त्या तिथल्या ज्या अप्सरा होत्या त्यांच्या सुद्धा इतका आवाज सुंदर नव्हता. अशी ती द्वारका आहे. श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या द्वारकेचं वर्णन करतोय आपण. श्रीकृष्ण चक्रवर्ती ती जेव्हा आपण लीळा आठवू की परमेश्वर राहत होता कोणत्या नगरात काय, तर ही ती लीळा द्वारका आपल्याला अशी आठवावं लागेल की त्या द्वारकेत काय होतं. द्वारका काय होती? द्वारकेत काय होतं? आपण फक्त होतो सोन्याची द्वारका, फक्त सोन्याची द्वारका. पण सोन्याची द्वारका म्हणजे फक्त द्वारका जळ होती का? त्याच्या सर्व जळ चेतन पदार्थांनी परिपूर्ण होती. असं या कवी, हा कवी काही द्वारकेला गेलेला नाही, परंतु त्याच्या असलेल्या बुद्धिमत्तेने किंवा गुरुच्या प्रसन्नतेने मिळालं त्या माध्यमातून त्यांनी सुंदर असं द्वारकेचं वर्णन केलेलं आहे. ते म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारचे ते छळती स्वरी स्वर्ग वागांगणाते व्यंगवन गुणी राजते श्यामलीचे सुसंवादती भेद वेदांतरीचे पुराणाप्रती गुह्य जे अप्रसिद्ध हिळे पिंगळे बोलती ते प्रसिद्ध. विहंगम प्राणी आहे, विहंगम पक्षी आहे. आणि विहंगम असा पक्षी आहे की तो विहंगम सुसंवादिती, तो विहंगम त्या ठिकाणी सुसंवाद करत होता, चांगला संवाद करत होता वेदामधल्या तत्वाचा. वेदाचं तत्व, वेदांतरीच्या तत्वाचा सुद्धा विहंगम प्राणी जो पक्षी आहे तो अशा प्रकारचा संवाद करत होता असं मला भासायला लागलं. आणि हिळे पिंगळे असे जे पक्षी आहेत ते प्रसिद्ध पक्षी काय करत होते? पुराणाप्रती गुह्य जे अप्रसिद्ध, पुराणामध्ये जे अप्रसिद्ध ज्ञान राहिलेलं आहे, पुराणामध्ये जे सांगितलं गेलं नाही अशा ज्ञानाचा उलगडा करत होते. अशा ज्ञानाचा उलगडा ते हिरे आणि पिंगळ पक्षी त्या ठिकाणी करत होते. सुखी प्रातिजे सारिका ते विचित्र पुन कृष्ण किती वदा हो पवित्र कथा सांगतो पक्षी नायका भजारे श्री यदु नायका. त्या कवी काय सांगतोय? शुकदेव. कथा कोण सांगतोय? शुकदेव. कोणाला सांगतोय? कोणाला सांगतोय? जन्मेजयाला. शुकदेव हा जन्मेजयाला कथा सांगतोय. कोणाची सांगतोय? द्रौपदी स्वयंवराची. हे माहीत पाहिजे ना, आपण ज्या गावाला जातो ना त्या गावाचं नाव, त्या गावाचं वस्ती, त्या गावाचं सर्व माहीत पाहिजे. म्हणून ही जी कथा शुकदेव सांगतोय. नाही तर आपण ऐकला ग्रंथ कोणी कोणाला सांगितले, कोणाबद्दल सांगितले सर्व. म्हणून ते म्हणतात की शुकदेव हा जन्मेजयाला सांगतोय आणि जन्मेजयाने त्याला आग्रह घेतला की मला द्रुपद राजाची गोष्ट सांगावी. आणि ते द्रुपद राजाची गोष्ट सांगत असताना हे द्रौपदी स्वयंवर हा ग्रंथ
त्या सुखदेवानी सांगितला. काय सांगतो तो? सुख प्रार्थिजे सारिका. सारिका नावाचा पक्षी तो. सारिका पक्षी काय म्हणतो? पुन्हा कृष्ण किती वदावे, परत परत कृष्णाचं नामस्मरण करा, कृष्णाची कीर्तीचं गुणवर्णन करा, कृष्णाचं नाम तोंडात असू द्या, हे पवित्र आहे. कथा सांगती पक्षी. पक्षी पक्षीनी एकमेकाला सांगायचे की नामस्मरण कोणाचं करा? श्रीकृष्णाचं करा. म्हणजे त्या द्वापार युगातल्या द्वारकेला जे होतं ते पक्षी सुद्धा परमेश्वराचं नामस्मरण करायचे, परमेश्वराचं निधिध्यासन करायचे. भजा रे भजा श्री यदुनायक. ते पक्षी सांगायचे लोकांना, तुम्ही कोणाची भक्ती करा? यदुनायकाची, म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्तीची भक्ती करा. हाच तुम्हाला या संसार चक्रातून पार करून देणार आहे. अशा प्रकारचं वर्णन हा द्रुपद राजा त्या द्वारकेला कृष्ण चक्रवर्तींना भेटायला जात असताना हे सर्व ऐकतो आहे. निरालंब साकार वेदवाणी, अनंतू अनंतू शेषवाणी, जगी तोच धर्म तारावया, नरकाला नष्ट मारावया. परमेश्वर निराकार आहे, तो निराकार परमेश्वर साकार झाला, निराकार परमेश्वर साकार झाला अशी वेदवाणी झाली. अनंतू अनंतू सदा शेषवाणी. शेषवाणी शेषनाथ, शेषनारायण सुद्धा असा म्हणतो, अरे जगी तोची हा धर्म तरावा आहे. शेषनारायण सांगतो आहे की जगामध्ये हाच एक धर्म आहे, श्रीकृष्ण चक्रवर्तीचा धर्म. त्यांनी सांगितलं की सर्व धर्माचा त्याग करून माझ्या धर्माला शरण ये असा म्हणणारा फक्त श्रीकृष्ण चक्रवर्ती आहे. आणि त्या धर्माला जर तू शरण गेला, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति वा, म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा मी परत परत अवतार धारण करतो आणि धर्माचं रक्षण करतो असा असलेला परमेश्वर म्हणतो की धर्म तारायचा असेल, धर्माचा जर माहिती घ्यायची असेल, धर्मातून तरुण जायचं असेल तर हाच श्रीकृष्णाच्या नामस्मरणाचं आचरण करा, नाही तर नरा कराला नष्ट मारावयाला. हे जे नर मनुष्य आहे हे नष्ट मरून जातील, यांच्या जीवनामध्ये काही साफल्य भेटणार नाही. म्हणून तुम्ही असं करा, या परमेश्वराची काय करा? भक्ती करा, आराधना. धन्य धन्य ते विप्र सिंधू, तरु धन्य लोक पक्ष प्रसिंधू, जगी दुर्लभ लाभ ये द्वारकेचा, पुन्हा कृष्ण संस्कार जोडेल कैसे. धन्य धन्य विप्र सिंधू. त्या द्वारकेमधला प्रत्येक माणूस धन्य आहे. त्या सोन्याच्या द्वारकेमधला प्रत्येक माणूस धन्य आहे. आणि तरु धन्य, तरु म्हणजे वृक्षही धन्य आहे. धन्य हे लोक पक्षी, लोक तर धन्य आहे, पक्षी भी धन्य आहे, पशु भी धन्य आहे. जगी दुर्लभ लाभ या द्वारकेत. जगामध्ये द्वारकेचा म्हणजे परमेश्वराच्या भक्तीचा योग येणं अत्यंत कठीण राहतो. आणि परमेश्वराच्या भक्तीचा योग येणं अत्यंत कठीण त्या ठिकाणी त्यांना आला. म्हणून ते म्हणतात, अरे पुन्हा पुन्हा कृष्ण साकार जोडा. परत परत तुम्ही कृष्णाचं काय करा? नामस्मरण करा. कृष्ण साकार जोडीला कसा कसा काय जोडणार, कसा भेटणार याचं तुम्ही चिंतन करा. आणि कृष्ण कृष्ण असं परमेश्वराचं नामस्मरण करा. असा तो कवी त्या ठिकाणी ते द्वारकेचं वर्णन करताना सांगतोय की तिथं ते लोक असे करत होते. पक्षीही त्यांचं गुणगान गात होते. घडी घडी रे या जाय काया, भजा रे भजा कृष्ण राया, असे ते सुपक्षी सदानंद मस्तू, चिदानंद संवाद वर्ते समस्तू. घडी घडी लय जाय काया. क्षणाला हे शरीर वाया जाणार आहे. हे शरीर आपलं क्षणाला वाया जाणार आहे, कारण हे शरीर आहे अनित्य. आणि अनित्य शरीराचा नित्य समजू नका. ही काया आपली एका दिवशी जर क्षणात आपल्या जीवनाचा वेग बदलत राहतो, क्षणात आपल्या देहाची काया बदलत राहते. म्हणून अशी वाया जाऊ नका रे. भजा रे भजा त्या कृष्ण राया. त्या कृष्णाची, त्या परमेश्वराला तुम्ही काय करा? भजा.
असे सुपक्षी सदानंद. सदा आनंद भरल्यानंतर तुम्हाला काय होईल ते सांगतात की सदानंद आनंद प्राप्त होईल. चिदानंद संवाद वर्तेषु. चिदानंद चित्पर जो परमेश्वर आहे त्याचा आनंद तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारे तुम्ही भजा. आणि काय पाहतोय ध्रुमो दारते पंथी का तत् समाने पडे ओपती डोले देवोनी माने. ऐसा देखिला द्वारका ब्रह्मशाळा अतिक्राळ द्वार भिंती विशाल. आणि काय पाहिले त्यांनी तिथं त्या द्वारकेला जात असताना झाडं आहेत. झाडांना फळं लागलेली आणि फळं इतके मोठे आलेले इतके फळं लागलेले प्रत्येक झाडाला की ते झाड त्या फळाच्या ओझ्याने खाली आलं असं तुम्हाला वाटेल. फळाच्या ओझ्याने खाली आलं असं तुम्हाला वाटेल. तर तो म्हणतो तसं नाही हो. ते फळे ओपती परोपकाराच्या भावनेने ते फळं खाली झुकलेले आहेत. ते आम्हाला श्रीकृष्णाचं दर्शन व्हावं. ते झाडाला त्या फळांचं ओझं झालेलं नाही तर झाड नतमस्तक झालेलं आहे. श्रीकृष्ण चक्रवर्तीचं नामस्मरण करण्यासाठी ते झाड नतमस्तक झालं म्हणून ते फळं नाही झाले. खाली वाकलं झाड खाली वाकलं त्या फळाच्या माध्यमातून. म्हणजे ते नम्रतापूर्वक आपल्या परमेश्वर भक्तीमध्ये तल्लीन झालेला आहे. ऐशी देखली द्वारका ब्रह्मशाळा. अशा प्रकारची ब्रह्मनगरी. ब्रह्म म्हणजे परमेश्वर आणि त्याची नगरी म्हणजे द्वारका. ती देखली म्हणजे द्रुपद राजाने पाहिली. अतिक्राळ द्वार भिंती विशाल. मध्ये गेला तर त्याच्या भिंती पाहिल्या. खूप मोठमोठ्या भिंती होत्या द्वारकेच्या. द्वारकेच्या भिंती खूप मोठ्या मोठ्या होत्या. विचारला नृपतो पुरे भीतरी नवल मानती देवनी अंतरी कनक भूजती वरी मंदिरे झळकती गगनी तरी. आता तो द्वारकेच्या महालाच्या जवळ प्रवेश करतोय. द्वारकेच्या जवळ आले आपल्या श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या महालाच्या जवळ आलेला आहे. आणि विचारला नृपती भीतरी. तो जेव्हा मध्ये गेला ना द्वारकेला विचार करायला लागला. तो द्रुपद राजा त्या महालात जातो आहे जिथं सभा वाटते त्या ठिकाणी जातो आहे. तर तो त्या भीतरी गेल्यानंतर नवल मानती. नवल त्यांनी त्याच्या उभ्या आयुष्यात इतकी सुंदरता कधी महालाची पाहिलीच नाही. नवल मानती देखोनी अंतरी. अंतरी इतकं नवल मानतोय की मी किती भाग्यवान आहे की मला अशी सुंदर द्वारका पाहायला भेटते आहे. काय आहे तिथं कनक भूत चिते वरील मंदिर. कनक म्हणजे सुवर्ण. सुवर्णाचे मंदिर आहे. तिथं कलाकुशली अति प्रकारची आहे. झळकती गगनी गोपुरे. त्या द्वारकेचे कळस सुवर्णासारखे तेजोमय अशा प्रकारचे झळकत आहे. बहु मनोहर सुंदर द्वारका जगत लोचन ते पुरी तारका. सूरपुरी अति सुंदर वालिके परितिये कुरुमंड अशी झाली. बहु मनोहर सुंदर द्वारका. द्वारका अतिशय सुंदर आहे आणि इतकी सुंदर आहे की जगत लोचन ते पुरी तारका. जगात नेत्र जर ठीक करायचे असले नेत्राची जर आपल्याला पूर्तता करायची असली तर पहिल्यांदा काय पाहावे म्हणे द्वारका पाहावी. लोचनाभ्यम डोळ्याची तृप्ती मिळणार. त्या परमेश्वराची द्वारका पाहिली. ती द्वारका पाहिल्यानंतर त्याच्या हे केले सूरीपुरी अति सुंदर वाणी. काय काय वर्णन करू म्हणून त्याचं त्या द्वारकेचं काय काय वर्णन करू. म्हणून तो म्हणतो की तिथं दक्षिण भारत आता नक्षी गेली पण ते सर्व नक्षी त्या द्वारकेत होती. अशी सुंदर नक्षी त्या द्वारकेत कोरलेली होती. आपण म्हणतो आजही की दक्षिण भारतात अतिशय सुंदरता आहे. अतिशय नक्षीकाम आहे. परंतु ते द्वारकेतूनच आलं असावं. म्हणून ते म्हणतात की द्वारकेतला जे नक्षीकाम होतं त्या सुवर्णाचं होतं. अत्यंत बारीक होतं. अशी जी द्वारका आहे ती द्वारका तो द्रुपद राजा पाहतो.
समजता घरी व्यक्त कैवल्यकेन जाना ओपिता मोक्ष लावण्य त्या मूल घेती हरिनाम वाणी हरे योग घोषी सुती शेषवाणी पुरीच्या उरी काळ वाहे दरारी दिशा कापती दैत्यराजे थरारी वृतांते दुर्गे वास नाही विनज्ञा रिगोनी शके वास नाही. काय म्हणतात ते आणि सर्वांच्या घरी कैवल्य भांडार होते. द्वारकेमध्ये जेवढे राहणार होते त्या सर्वांच्या घरी कैवल्याचं भांडार होतं. जना ओपती मोक्ष लावण्य आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या द्वारकेत राहून मोक्षाचं दातृत्व करत होता, मोक्षाचं लावण्य देत होता. आणि ते कशाने मिळत होतं, कोणाला मिळालं, कसं मिळालं, सगळ्यालाच मिळालं असं सांगता येत नाही. तया मोल घेतली हरिनाम. त्या लावण्याचं त्या मोक्षाचं जर तुम्हाला किंमत पाहिजे, ते मोक्ष जर विकत पाहिजे तर पैसे काही गरजच नाही, सुवर्णच होतं तिथं. तर तिथं मोल काय होतं, त्या मोल घेतली हरिनाम. कृष्णाचं नाम घेणं म्हणजे द्वारकेचा मोक्ष भेटतं. परमेश्वराचं चिंतन करणं म्हणजे त्या मोक्षाचं भांडार आपल्याला भेटणं. अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्तुती शेषवाणी स्तुती केलेली आहे. आणि ती अशी त्याच्यामध्ये केलेली आहे की सगळ्या घरोघरी कैवल्य पती परमेश्वर होता, कैवल्याचा भांडार होता, त्याचं मोक्ष लावण्य होतं. परंतु प्रत्येक घरी नाम घेते कृष्णाचं. कृष्ण हा नाम कदाचित आपल्याला असं वाटेल की कृष्णाचं नाम हे त्या द्वापारयुगात घेतलं, काहींनी घेतलं नाही. परंतु जे दुर्बल होते किंवा जे प्रतिस्पर्धी होते श्रीकृष्णाचे, ते बी कृष्ण कृष्ण म्हणायचे. तेही काय करायचे, कृष्ण कृष्ण म्हणायचे. तुम्हाला कंसाचं मथुरेचं उदाहरण सांगायचं असेल तर कंस रात्रंदिवस ध्यास कोणाचा करायचा, कोणत्या के रूपानं करणार, पण नाव कोणाचं घ्यायचा. जरी गोकुळात होता कृष्ण तरी मी हा रात्रंदिवस त्याला झोप लागायची नाही. उठला की कृष्ण, उठला, अरे अशा याच्यात कृष्ण नाव घ्यायचा. पण आपल्याला आठवणार नाही, आपल्याला देवाचं नाव येणार नाही. पण कंसाला मात्र उठता बसता कोणाचं नाव आलं, कोणत्या का रूपाने येणार, पण कोणाचं आलं, कृष्ण. पण कृष्णाने त्याचं रक्षणच केलं नव्हतं. कृष्णाचं काय करू शकला तो, काय कृष्णाने त्याला मारलं म्हणजे तुम्हाला काय वाटलं, त्याचा नाश झाला, तो तर फळाला गेला. हो, तो काय झाला, फळाला गेला. त्या कंसाला श्रीकृष्ण चक्रवर्तीने फळ दिलं, पण उठता बसता त्याने काय केलं, फळ कशामुळे झाले, उठता बसता कोणत्याही भावनेनं करणार. परंतु उठता बसता कृष्ण, सर्वीकडे कृष्ण. जेव्हा जेव्हा त्या मथुरेमध्ये कृष्ण आला तर सर्वीकडे त्याला काय दिसायचा, फक्त कृष्ण. आपल्याला कधी दिसला चक्रधर, कधी आपल्याला दिसलं स्वामींचं नाव, आपण भांबावून जातो. पण तो कृष्णाचा विरोधक असून सुद्धा त्याला काय झालं, कृष्ण 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 दिसला. असा तो द्वापार युगातला जो कंस होता, त्यांनी कृष्णाचं नाव घेतलं. तशाच प्रकारचं द्वारकेमध्ये सर्व कृष्णाचं नाव घ्यायचे आणि मोक्षाचं लावण्य प्राप्त करायचे. पुरीचा उरी काळ वाहे दरारा दिशा कापती दैत्यराजे थरारा वृंतादाची दुर्गिराही वास नाही विनज्ञा रिगोनी शके वास नाही. आणि त्या द्वारकेची काय विशेषता होती की दैत्य राक्षस राजे न सुद्धा द्वारकेचं नाव घेतलं की थरथर कापायचे. त्या काळामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तीची द्वारका होती, इतर राज्याचे तिकडे राज्य होते. त्या राज्यामध्ये जर द्वारकेचं नाव घेतलं, श्रीकृष्णाचं नाव घेतलं तर दैत्य असो का दानव असो का राजे असो थरथर काय करायचे, कापायचे. म्हणजे राजे थरथरा कापायचे. पुरीचे नुसता काळाचा इतका दरारा होता, श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या नामाचा इतका दरारा होता की दिशा कापते, दिशा सुद्धा कापून जायच्या, राजे लोक सुद्धा कापून जायचे. आणि विना आज्ञा विगोनी शके वास नाही वृतांत दुर्गे. त्या दुर्गा
किल्ल्यामध्ये जर कोणा मनुष्याला यम घ्यायला आला म्हणजे आखरी, तर ते इतका दरारा होता त्या यमाला सुद्धा परवानगी शिवाय आत येऊ नये. म्हणजे त्या यमाला सुद्धा त्या द्वारकेमध्ये जाताना श्रीकृष्ण चक्रवर्तीची काय घ्यावा लागायची, आज्ञा घ्यावा लागायची. म्हणून विना आज्ञे रिगो न शके वा, म्हणजे यम सुद्धा बिना आज्ञेचा त्या गोकुळात विघू शकला, आपल्या द्वारकेत विघू शकला नाही. अशा प्रकारची ती द्वारका. परमेश्वर सगळ्याचा मालक आहे, परमेश्वराची आज्ञा घेऊनच ते तिकडं जाणार. म्हणून इतका दरारा त्या द्वापार युगात श्रीकृष्ण चक्रवर्तीचा त्या द्वारकेमध्ये होता. ती द्वारका इतकी सुंदर होती. द्वार माळकी अभार दुर्ग शाळ देखिले, रत्न रंग मानिके सुंग डोकिले, तेज अर्पिता केत अंबराशी अंबरे, दुधुंबी तुरे विशाळ वादती सुस्वरे. काय म्हणतात त्यांनी? त्या द्वारकेमध्ये काय पाहिलं त्यांनी? रत्न, रंग, मालिका, सुरंग, रंग रेखाटलेले होते. ते सुद्धा रंग कुशलतेपूर्वक रेखाटलेले होते. त्याच्यामध्ये जे रत्न होते ते रत्नामधले रंग सुद्धा अतिशय सुंदर होते. जिथे अनेक प्रकारच्या शिल्पाकृती दुर्ग शाळा होत्या, कैवल्याची शाळा होती. तेज अर्पिता अंबराशी अंबरे, म्हणजे आकाशापेक्षा सुद्धा उंच असं त्या द्वारकेचं तेज होतं. आणि तिथं दुदुंबी विशाळ वाजती सुसरे. दुदुंबी म्हणजे नगारे, नगारे सुद्धा वाजायचे चांगल्या स्वराने. त्या द्वारकेला नगारे सुद्धा वाजायचे. ते कशाला? दुदुंबी म्हणतात त्याला. ते दुदुंबी सुद्धा असं वाजायचं की सुस्वरे, चांगल्या स्वराने वाजायचं, चांगल्या स्वराने हे व्हायचं. असं वर्णन द्वारकेचं केलेलं आहे. लक्षात बाबांनो, ही कथा सुंदर आहे, पण द्वारकेचं वर्णन याच्याकरता केलं की आपण जर श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या वेळा आठवत असताना या द्वारकेचं वर्णन केलं. कारण आमच्या स्वामींनी पाची नामे त्रिकाळ स्मरीय असं सांगितलेलं आहे. म्हणून त्या 3-5 नावाने त्रिकाळ स्मरण्यासाठी या श्रीकृष्ण चक्रवर्तीची द्वारका जर आपण अशी आठवली तर आपल्याला नक्कीचपणे त्या स्मरणाचा लाभ झाल्याशिवाय राहणार. आणि काय? चातुरंग सैन्य का समुद्र तुंबळगणी, घालोनी उभय गयंद सर्व आकनी, द्वारपाल मंडपात उद्धव येऊनी, आदरे उपाशी मंडपात घेऊन जा. जेव्हा त्या दरबारात चाललेला आहे द्रुपद राजा, चातुरंग सेना उभी आहे. साईडने काय करते? चातुरंग सेना स्वागत करते द्रुपद राजाचं. आणि कशी होती ते? कशी वाटली? समुद्रासारखी तुळंब अशी अथांग त्यांना ती सैन्य वाटलं. असं चातुरंग सैन्य समुद्रासारखं असं अफाट असं वाटलं. घेऊनी उभय दयंद, दोन्ही बाजूनी ते उभे आहेत आणि आकलन करत आहेत. आणि अशा वेळेस द्वारपाल जो आहे तो मंडपाच्या बाहेर असतो. तो द्वारपाल आला आहे. तिथं उद्धव आले आणि उद्धवाने द्रुपद राजाचा हात धरला आणि आदरे कृपाशी मंडपात घेऊन गेले. आता कुठं तो मंडपात गेलेला आहे. आता तो द्रुपद राजा त्या मंडपामध्ये गेलेला आहे. श्री संभागरी सपूर्ण पक्ष जोडून कसे, हेम पर्वती कृती नभा नभात लालसे, कृष्ण रूपा पाहती अमुक भूपती उभे, यक्ष देव धर्म इंद्रचंद्र दाखले सभे. त्या सभेत द्रुपद राजा पोहोचला आहे. आणि सभेत द्रुपद राजा पोहोचल्यानंतर सर्वे सुपर्ण पक्षी याला गरुड पक्षी म्हणतात. याला काय म्हणतात? गरुड पक्षी. हा गरुड पक्षी आपले पंख हे करून हात जोडतो आहे आणि सुवर्ण पर्वतासारख्या पर्वतात तो उभा आहे आणि तो श्रीकृष्ण चक्रवर्तीला हात जोडतो आहे की मी कधी श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या सेवेला जाईल आणि यांना कधी आकाशात मी उत्पवन करून आणेल. अशी हात जोडून तो गरुड पक्षी श्रीकृष्ण चक्रवर्तीची
नतमस्तक होतोय आणि शेवीची वाट पाहतोय. कृष्ण रूप पाहती, कृष्णाचं रूप पाहिल्यानंतर अमुक भूपती अनेक प्रकारचे राजे चक्क होऊन जायचे. अनेक प्रकारचे राजे त्यांना थक्क होऊन जायचे पाहून. कारण श्रीकृष्ण चक्रवर्ती ते नारद द्वापार युगात त्यांच्यासारखा सुंदर माणूसच नव्हता. अशा प्रकारचा श्रीकृष्ण चक्रवर्तीची जी सुंदरता आहे ती सुंदरता पाहिल्यानंतर अमुक अनेक प्रकारचे भूपती म्हणजे राजे उभे राहायचे. नुसते राजे नाही, यक्ष, धर्म, इंद्र, चंद्र, हे सर्व इंद्र, चंद्र, सूर्य हे सभेमध्ये दाटले उभे राहायचे परमेश्वराचं स्वागत करण्यासाठी, पुष्पाचा वर्षाव करण्यासाठी, श्रीकृष्ण चक्रवर्तीचं स्वागत करण्यासाठी उभे राहायचे. आणि अशा माध्यमातून त्या द्रुपद राजाचं स्वागत झालेलं. नृपे देखिला मंडप माधवाचा, रवी लाजला काय वर्णिन वाचा, दुजा कांचन काशते चित्तहारी, सुर रत्नावळी त्याचे नक्षत्र. द्रुपद राजाने मंडप पाहिला म्हणजे ती सभा पाहिली ज्या ठिकाणी 56 कोटी यादव बसायचे उठायचे अशा प्रकारची जी काय होती धर्मसभा होती. ही धर्मसभेचा मंडप नुसता त्यांनी पाहिला त्या माधवाचा म्हणजे श्रीकृष्णाचा. तर रवी लाजला, रवी म्हणजे सूर्य, रवी म्हणजे सूर्य लाजला. हो मी काय लाजू, लाजा मी काय लाजू, जिथं रवी लाजला वर्णिन वाचा, रवी म्हणजे सूर्य त्याचे वर्णन करू शकत नाही तर माझं चित्त काय आहे. सुरत्नावळी, काय सुंदर प्रकारचे रत्न होते, काय सुंदर प्रकारची डिझाईन होती, काय सुंदर प्रकारचं नक्षत्र त्याच्यावर होतं. अशा प्रकारचे नक्षत्र म्हणजे वेलबुट्टी, अशा प्रकारची वेलबुट्टी त्याच्यावर होती. ते पाहूनच हा द्रुपद राजा दंग झालेला आहे. जे मंडपी कृष्ण कामावती, बैसोनी करी न्याय विश्रांती बारी, असो भद्र भारी धरा भू मूर्ती, तदा देखील सचिदानंद मूर्ती. उद्धव देवानी त्याला हात धरून त्या सभेत आणलेला आहे. ज्या मंडपी कृष्ण कामावर, ज्या मंडपात कृष्ण बसलेले होते आणि ज्या सिंहासनावर श्रीकृष्ण चक्रवर्ती बसलेले होते त्या सिंहासनावर बसवणी न्याय विश्वसारी. ते सिंहासन इतकं सुंदर होतं. ज्या सिंहासनावर श्रीकृष्ण चक्रवर्ती बसले होते आणि संपूर्ण विश्वाचा न्याय तिथून करायचे. एका गावाचा नाही, 2 गावाचा नाही, एका देशाचा नाही, एका राज्याचा नाही, संपूर्ण विश्वाचा. जे विश्व आहे या एका ब्रह्मांडाचा, संपूर्ण ब्रह्मांडाचा निर्वच करणारा मग श्रीकृष्ण चक्रवर्ती तिथून न्याय देत होता. त्या सिंहासनावर बसून न्याय देत होता. असो ते जे भद्रासन होतं ते सुंदर देखिले मी आणि ते सच्चिदानंद होते. त्या सिंहासनावर सुंदर अशी सच्चित आनंद असलेली क्रंशात्मक मूर्ती मी प्रत्यक्ष द्रुपद राजांत पाहिली. तुने सावळी घोळ पितांबराचा, पदी अंधू वाकी द्विदे नेम जाता, कटी मेखळा कौस्तुभ जाळमाळा, करी कंकणे मुद्रिका चंद्रावळी. आता त्या कृष्णाचं वर्णन करतोय. त्या आसनावर कोण बसलेलं होतं ते कसं होतं, त्याची तनु सावळी. श्रीकृष्णाचा रंग काय होता, सावळा होता. आणि पितांबर, पिवळा पितांबर त्यांनी काय केलेला होता, नेसलेला होता. पदी अंधू वाकी ब्रिगे, पायामध्ये वाकी होती. कटी मेखळा, हातामध्ये हे होते, कौस्तुभ होते, मणी होते. कांकण, कंगन होतं, मुद्रिका होती, चंद्रकाळ होतं. अशा प्रकारचे अलंकार, संपूर्ण अलंकार विभूषित श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या राजसिंहासनावर बसलेले होते. आणि कसे पाहिले, श्रवणे कुंडलने जोड धडाळली, मुगुटे रत्ने कळा उपाळली, तिये भानू केळे समरे केले, कमळ नेत्र असो हरी देखिले. कानामध्ये कुंडल होते, त्यांची झळाळी काही वेगळी होती.
मुकुट घातलेला होता, कागदाचा नाही, पितळाचा नाही, कडक चांदीचा नाही, कशाचा होता? सुवर्णाचा. भेसळ सुवर्णाचा नाही, 100% ओरिजिनल सुवर्णाचा असा त्यांनी घातलेला काय होता? टोप होता. मुकुटी रत्न कळाव पाळती, मुकुटामध्ये जो रत्न होता ते रत्न काय होते सांगता येत नाही. भरभरीत अशा प्रकारचे रत्न होते. तिलक भानू, कपाळाला तिलक होता. कमळ नेत्र, डोळ्याची प्रभा. आणि असा श्रीकृष्ण मी त्या आसनावर पाहिला. असा द्रुपद राजा होतो. इतका सुंदर आसन विसन, द्वारका सुंदर तर होती, पण द्वारकेच्या आसनावर बसणारा श्रीकृष्ण किती सुंदर होता त्याचंही वर्णन. सुंदर माणसाचं सर्व काय राहतं? सुंदरच राहतं. असा असलेला सुंदर अवतार, त्याचं सर्व काय होतं? सुंदर होतं. आमच्या नागदेव आचार्यांनी सुद्धा श्रीकृष्ण चक्रवर्तीची स्तुती केली आहे. धन्य तो राहो जेने खाळे बनाळेनी राज्य केले आणि आप भक्ताही कळविले. असे एक याच्यामध्ये ओबी आलेली आहे की सुंदर तो श्रीकृष्ण चक्रवर्ती राजा. चक्रवर्ती राजा श्रीकृष्ण सुंदर आहे, ज्याने आपणही राज्य केलं, भक्तालाही राज्य करवलं. जोपर्यंत काम होतं तोपर्यंत का होईना पण राज्य करवलं. अशा माध्यमातून श्रीकृष्ण चक्रवर्तीची स्तुती आमच्या नागदेवाचार्यांनी केली आहे. असा श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या द्रुपद राजाने डोळ्यांनी पाहिला. आणि मग काय करतो? श्री हरी मग मनात विचारी, द्रौपदीशी नगजा सुकुमारी, तो प्रमा मद नंदच जैसा, घालती मग उडी प्रभू कैसा. असा जो परमेश्वर आहे, त्या परमेश्वरचा विचार माझ्या मनामध्ये आला. आणि मी इथं काय आलो? द्रौपदीशी नगदा सुकुमारी. माझी एक मुलगी द्रौपदी आहे. कालच तुम्हाला सांगितलं की ते द्रौपदीचे पती अचानकपणे त्याच्या दृष्टीने निधन झालं, म्हणून तो सल्ला विचारायला आलेला आहे. कोणाला? श्रीकृष्ण चक्रवर्ती. आता जाऊ द्या, सर्व लोकांचा उपाय हरला, आता आपण श्रीकृष्ण चक्रवर्तीला शरण जाऊ. म्हणून तो श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या जवळ आलेला आहे. आणि त्या द्रौपदीचं तो अशा प्रकारचं सांगतो की काय करू मी आता? मी अशा प्रकारचा हे झालेलो आहे, हीनदीन झालेलो आहे, आता प्रभू तू सांग. अशा प्रकारच्या हेतूने मी श्रीकृष्ण चक्रवर्तीजवळ आलेला आहे. धावणी कवळा आलेला निधबाये, भेटवी नृपवरा अंबराई, स्वरसना निकट त्या विलासावी, मुक्तीचे सुख समुद्र दावी. जेव्हा द्रुपद राजा त्या ठिकाणी गेला तर श्रीकृष्ण चक्रवर्ती धावून आले. सिंहासनावरून खाली उतरले, खाली येऊन धावत गेले आणि निजबाही आपल्या बाह्यामध्ये द्रौपद राजाला काय केलं? कळकळून मिठी मारली. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी कळकळून मिठी मारली. त्या नृपवराला भेटले आणि इतके भेटले त्याला असा आनंद झाला त्या द्रुपद राजाला की मुक्तीचं सुख आता मला भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मुक्तीचे सुख समुद्र दावी, या मुक्तीचं सुख मला परमेश्वर जसं काही दावतोय. म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्ती आणि द्रुपद राजाचे कळकळून, ज्याला भेटीचं विधान म्हणतात, ते भेटीचं विधान पहिल्यापासून चालत आलेलं आहे. त्या भेटीचं विधानाच्या माध्यमातून दोघांची भेट झाली, कळकळून भेटले. आताच्या काळात राजा असला तर जरी तो राजा असला त्याला राजाला खाली बसवतात, हा राजा मात्र वरून खाली येत नाही. पण श्रीकृष्ण चक्रवर्तीने हा आदर्श सांगितला की श्रीकृष्ण चक्रवर्ती एवढे मोठे द्वारकेचे राजे होते तरीही आसनावरून खाली आले आणि कळकळून त्या द्रुपद राजाला भेट दिली. शेवका हरिकुशे सूत्रसेना, सर्गदित नृपत्या वेदना, संके सारोनी असा निवला, उद्धवे ते हरी घेऊन. ते म्हणतात शेवका हरिकुशे सूत्रसेना. त्या सूत्रसेनाला कृष्ण विचारतात काय कामाला आले तुम्ही? कृष्ण त्या सूत्रसेन त्याचा प्रधान
तोही त्याच्यासोबत आलेला आहे. त्याला विचारतात की काय कामाला आले तुम्ही, तेव्हा म्हणतात सद्गलित रूपा त्या वेदना. रूपाला म्हणजे राजाला खूप वेदना होत आहे, ते सारण्यासाठी, त्याचं निवारण करण्यासाठी म्हणे उद्धव तुझ हरी गोविला. हे उद्धवाला म्हणतात की असं श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या जवळ आम्ही या कामाला आलो आहे. उद्धवाने हा प्रश्न विचारला त्या शूद्रसेनाला, कारण दोन्ही प्रधान, उद्धवही प्रधान आणि शूद्रसेनही प्रधान, म्हणून एकमेकाला ते प्रश्न विचारले. गुणनिधी यदुराया संपदा तिष्ठित आहे, जननी जगत माया मंदिरी वाट पाय, सुजन वाचे कानी पडो दिव्य धानी, जरोनी द्रुपद पाणी उठले चक्रपाणी. गुणनिधी यदुराया, परमेश्वर गुणाचा निधी आहे. हा श्रीकृष्ण चक्रवर्ती संपूर्ण गुणांचा मालक आहे, त्याच्यामुळे संपदा आहे. जननी जगत माया, परमेश्वर एक परमेश्वर आपल्या जगात आपली माता आहे. मंदिरी वाट पाहे, ज्या मंदिरामध्ये परमेश्वराच्या संबंधित पाषाण आहे, ते पाषाण वंदन करावे म्हणून तो साधन दाता तुमची वाट पाहतो. अशा प्रकारचं वाक्य, अशा प्रकारचं काव्य ऐकल्यानंतर द्रौपदी पाणी, द्रौपद पाणी म्हणजे द्रौपद राजा उठला आणि चक्रपाणीजवळ गेला. चक्रपाणी म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्तीवर गेला. परमपद सदेशी रंग सजिला झाला, सकळ सूर नराशी राऊळे देवाला, अभिनव रचना ती धन्य तो धन्य दात्री, परम पुरुष येत नाद तो पुतला पुत्री. परमपद असलेला परमेश्वर ज्या सभेत यायचा, त्या सभेत रंग सजीव यायचा आणि सकळ सूर नर नारी, सूर म्हणजे देवता, नर नारी म्हणजे मनुष्य, त्या सभेत हजर राहायचे. राहुली देव अशी ती सभा होती, तिथे तर सर्व यायचे. आणि धन्य तो परमेश्वर, ज्या सभेमध्ये सर्व व्हायचं त्या सभेची रचना ही सुंदर होती. धन्य तो देव श्रीकृष्ण चक्र. परम पुरुषे, परम पुरुषाने, परम पुरुष म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम असलेला, नांदतो आपल्या परिवारासह, आपल्या परिवारासह त्या ठिकाणी नांदतोय. अशा ठिकाणी कोण गेलेला आहे? द्रुपद राजा गेलेला आहे. द्रुपद राजा त्या ठिकाणी गेलेला आहे. द्रुपद राजा त्या ठिकाणी गेल्यानंतर अनेक प्रकारच्या माध्यमातून तो आता काय सांगणार आहे आणि सांगायला सुरुवात केलेली. नृपवर पंक्ती भोजने दिव्यमान, करुणी सकळ घेती देवा आज्ञेशी गाय, यदुपती द्रुपदी कुय शाळेशी गेला, हर्ष भरिते देव एकांत केला. काय केलं? नृपवर म्हणजे राजा, सूर म्हणजे देवता लोक त्या पंक्ती सभेमध्ये बसले. सभा संपली. सभा संपल्यानंतर त्या सभेमध्ये श्रीकृष्ण चक्रवर्ती तर्फे पंक्ती भोजने दिव्यमान, पंक्ती राहायच्या, भोजन राहायचं, ते दिव्यमान सुंदर राहायचं. आणि सर्व त्याचा काय करायचे? परमेश्वराच्या आज्ञेने सकळ घेती प्रसाद, त्याचा काय करायचे? प्रसाद घ्यायचे आणि मग ज्याच्या त्याच्या घरी चालले जायचे. यदुपती द्रुपदी गुह्य शाळेशी गेले. त्यानंतर काय झालं? तिकडे गेल्यानंतर द्रुपद राजांनी यदुपती म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्तीचा हात घेतला आणि मला गुह्य शाळेत, ज्या ठिकाणी कोणी नसते अशा ठिकाणी चर्चा होते, त्याला गुह्य शाळा म्हणतात. अशा गुह्य शाळेमध्ये मला एकांत पाहिजे आहे असं द्रुपद राजांनी श्रीकृष्ण चक्रवर्तीला सांगितलं. हर्ष भरिते देवा, देव परमेश्वर सुद्धा हर्ष भरित, परमेश्वर सुद्धा आनंदाने रममान, परमेश्वर सुद्धा आनंदाने डोलणारा असा परमेश्वराने देवधर्म एकांत केला, एकामध्ये केला, एकांत केला आणि त्याला एकांत दिला. आता काय सांगतोय तो ते पुढे सांगतो.
धरुणी आवडी हरी रूपाशी त्या कृपा करी उद्धरितो म्हणे मला असेल जे गुदांतरी स्तुती करून भूप म्हणे प्रभू दयानवा सुतार्जना आपली मनी धरिणी उत्सवा विधालाशी लग्न ते न पावताचे विघ्न कौरवे करू केले जाळीले पंडपुत्रे गौरवे अधर्म कर्म दे कोणी सुवर्ण बाण लागला सुतेशी मी कसे करू कुशे जगतपती तुला आवडी धरून तो राजा श्रीकृष्ण चक्रवर्तीला नतमस्तक झाला. कोणताही प्रश्न विचारत असताना किंवा आपली शंका विचारत असताना किंवा शंका आपल्या मनात काय असली तर ते विचारत असताना त्याची शंका त्याच्यावर आलेले संकट त्याने कशा पद्धतीने विचारलं आहे एक आदर्श आहे. आवडी धरी राजा आवडी धरतोय आणि हात जोडलेले आहे आणि परमेश्वराला काय होतं कृपा कर देवा तुझ्याशिवाय माझ्या जीवनात कृपा करणारा कोणी उद्धरी जो मला माझा उद्धार करेल स्तुती करीन भूप म्हणे मी तुझी स्तुती करतोय. राजा होतो मी तुझी स्तुती करतोय. प्रभू दयाना प्रभू तू दयेचा सागर आहे. सुता अर्जुनाशी अर्पिली मनी धरून उत्सवा अरे अर्जुनाला मी माझी पोरगी देण्याचं कबूल केलेलं होतं. काय झालं मग विधाशी लग्न न पावता विघ्न कौरवे विधीला मंजूर नसेल ते लग्न त्या विधीला मंजूर नसेल म्हणून न पावतात लग्न न होताच विघ्न कौरवांनी करून टाकलं. लाखागृहामध्ये त्यांना जाळून टाकलं. करोनी शब्द जाळले पंडुपुत्र गौरवे पंडुपुत्रांचा त्यांनी खूप प्रकारचा नायनाट केला. अधर्म कर्म देखून हे काय अधर्म कर्म आहे. या कर्मामध्ये सर्व अधर्मरूपी सामावलेला आहे. असं अधर्म कर्म देखून सुवर्ण बाण लागला. चांगला बाण माझ्या उद्याला लागला. हे कुकर्म केलं त्यांनी बाण लागला मात्र मला अशा प्रकारचा बाण लागला. सुतेशी मी कसे करू आता माझ्या मुलीचं मी काय करू आता मी माझ्या मुलीचं काय करू असे कुशे जगतपतीला जगतपती म्हणजे परमेश्वर परमेश्वराला द्रुपद राजा विचारतो.